मशीनच बाहेर. अहो आता आंघोळीचं मशीन आलंय. आला पाहुणा गावात. करायची का आंघोळ? हो करायची. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. पाहुणा नुसतामध्ये हात पाय आपल्याचा धाड 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 धाड. लाईट आल्या पाहुणा किंवा मला मी वळ्या कामाला करतो पण मशीनीत नका रे घालू. लय का बदललाय. पण तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करता ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल म्हणून विनंती तरुणांना माझी, तरुणांना विचार उच्च ठेवा आणि संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हीच राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. तरुणांना तुम्ही छत्रपतींचे मावळेत आणि आहेतच. त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा. 2 नीती ठेवा. 3 नम्रता. 4 स्वाभिमान. 5 व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे आहेत. आणि परमार्थात या. एखादं जर म्हणलं ना चलटा आवाज व्हायला तुम्ही सायन्सला आहे. हा सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरीमधून तयार झालं. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीते. विमानाचा शोध ज्ञानेश्वरीते. कॅमेराचा शोध ज्ञानेश्वरीते. 700 वर्षापूर्वी शोध लावले. अहो 2 भाषा जर माणसाने बोलता आल्या तर माणूस असा टाईट चालतो. हे आपल्याला 2 भाषा येतात. ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा आहेत? 56 भाषेचा श्रीमंत संप्रदाय. विठ्ठल आणि सुरुवातीलाच विनंती बर का कीर्तनाचं फ्रीज बसायचं. रिलॅक्स. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जीवनातली दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक आहे. कुठं काही चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअप तेच, फेसबुकला तेच सगळं आवड झाले. 10 मिनिटं टीव्ही बघितली तर दिवसभर करमत नाही. टीव्हीवर चांगलं नाही का धराधरी वाडावडी आपटाप उचला उचली पाहू आपण. हे असलंच आहे ना. एवढी एकच जागा दुःख विसरण्याची. इथून सुद्धा कसं टेन्शन मध्ये बसते. तुम्हाला वाटलं महाराज टेन्शन मध्ये बसायचं नाही. मोकळ्या मनाने हसा बसा. तुमच्या नसा नाही तर बसून आमचा कसा मग वेळ जायचा कसा. विठ्ठल हा श्रीकृष्ण गीते वेदी हिमपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. आपल्याला जर जन्म मरणाची बाधा जर घालवायची असेल तर आपण श्रीमद भागवत कथा ऐकायला पाहिजे बरं का. आणि ती भागवत कथा ऐकायला मिळते कशानं? भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सत्संगम चलवते पुरुष रावे. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर आपल्याला ही कथा ऐकायला मिळत असते. तुमच्याकडे पुण्य असावं की तुम्हाला सुंदर अशी कथा ही ऐकायला मिळत आहे. सुंदर अशी कथा श्रवण करत आहात असे आमचे प्रमस्नीय परमदरणीय ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आदरणीय
पण पूजनीय गुरुवर्य विष्णूजी महाराज आनंदी गुरुजी यांच्या मुखारविंदातून सुंदर अशी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. चार चरणाचा आहे आणि या धर्माद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तावर संकट आल्याच्या नंतर भक्ताने नेमकं काय करायचं याचं उत्तर देणारा अभंग आहे. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं संकट आल्याच्या नंतर भक्ताने नेमकं काय करायचं? दासी अथवा हरी, हरीचं चिंतन करायचं, हरीचं स्मरण करायचं. मग होतं काय? तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताला शील होऊन देत नाही. मग तो होऊन देशील आड घाली सुदर्शन. तो भगवंत आपल्या भक्ताला शील होऊन देत नाही, ही देवाची जबाबदारी. पण देवाचं चिंतन करणं ही आपली जबाबदारी. दासी अथवा हरी. प्रश्न असा चित्त देऊ नये का? संकट ही मनाने येतं का लोकांत? हा बी प्रश्नच आहे ना. गाथा काय मनाने पाण्यात गेला का? माऊलींची जुळी मनाने फाटली का? संकट मनाने येत नाही, लोक आणतात. आणि खऱ्याला संकट जास्त हे ध्यानात ठेवायचं. ऊस गोड आहे त्याला लोक पिळतात. रसवंती गृह बघितलं का नाही? उन्हाळ्यात चारक्यात उशाला टाकतात, एकदा नाही टाकत, डबल टिबल चिवट टाकतात. तुम्हाला बा झाला ना, चिवटा कशाला टाकता? तुम्हाला चमच्याभर रस निघणार का? ऊसात गोड आहे म्हणून त्याला समाज असा पिळत असतो. जो खरा त्याला सुद्धा समाज असाच पिळत असतो. आणि पहिल्यापासून जुनी म्हातारी माणसं गप्पा हाणायला बसली का त्यांचं एक फेमस वाक्य असतं, पूर्वी माणसं चांगली होती. कशाची पूर्वी माणसं चांगली होती? बरं, पूर्वी जर माणसं चांगली होती तर माऊलींची जुळी फाडली असती का? गाता पाण्यात टाकला असता का? छत्रपतींना लोकांनी त्रास दिला असता का? विवेकानंदावर लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीता मातेची आगली परीक्षा घेतली असती का? कृष्णाला गवळ्याचं पूर म्हणून हिणवलं असतं का? मग माणसं चांगली होतीच का वा? माणसं पहिल्यापासून अशीच आहेत, तीच माणसं फक्त आईला बदलून जन्माला आली. क्वालिटी तीच आहे. त्याच्यामुळे खऱ्याला त्रास होणार, पण दुधा त्रास सहन करा. आणि जो सहन करतो तो कामाने तोची सोसी जगाचे आवाज, जगाचे आवाज, जगाचे आवाज. जगाचे आघात मुखरा साधू आणि खऱ्याला त्रास आहे. आणि पहिल्यापासून संकट आल्याच्या नंतर काय करायचं? दासी अठवावा हरी. आता संकट कुणावर आलं? ऐका, 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. म्हणजे पूर्वी फिरत होते, आता काय तसं राहिलं नाही. आता पाणी नाही, पुंडलिका नाही, वजनी कवला नाही. वारकऱ्याच्या पंक्ती तरी पुंडलिकावर देऊन तेच. लग्नात लोक दुमच काढत नाही. आता तरी त्या मंगल कार्यालयामुळे जेवणाची इकडं, लग्नाची इकडं. जिथं लग्नात तिथं जेवण, लोक दमच काढत नव्हते. असा अक्षदा फेकला, असल्या जगाशी तोंड फिरायचं म्हणायचं, आता दुष्काळातून आली आहे का काय? 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. घास मोठ्या मुखात घालणार. द्रौपदी म्हणली, मालक थांबा. कुणाला? धर्मराजाला. म्हणजे झालं काय? द्रौपदी म्हणली, जोपर्यंत माझं भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. आता द्रौपदीचा भाऊ कोण? देव, भगवान श्रीकृष्ण. म्हणले देवाला आणावं लागेल. धर्मराज म्हणले जमणार नाही, काल सांगायचं. ऐन टायमाला काय सोपं काय? शक्य नाही, शक्य नाही, आणावंच लागल. कारण यांचं नाही भावावर प्रेम. बचत गटाचे त्यांचं इतकं भावावर प्रेम, त्यांचंच संसार बघा मिळी किती चिकाटी
पटीने करतात. संसार करताना तेलातले पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिऱ्यातलं काढतात, नवरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, त्याला गोळा करतात, माहेरला देतात, साडी घेताना नाखे गावाला सांगतात हा माझ्या भावाने घेतली आहे का. त्याला चहा प्यायला पैसे मारा, तुम्हाला साडी घाला रिकामा व्हाय तू. म्हणजे खायचं एकाचं गायचं एकाचं, पैसे मालकाची गायचं कुणाचं. परत मालकाला साडी दाखवती हा रक्षाबंधनला माझ्या भावानं घेतली. तुम्ही काय म्हणतो छान आहे अहो तुमचं आलंय. बहीण भावाचं प्रेम टिकवा आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. पण बहीण भावाचं प्रेम टिकवा. सगळ्या बहिणींना एकच सांगणे नुसतं ओवाळून राखी बांधणं हे खरं रक्षाबंधन नाही. तर रक्षाबंधनाची व्याख्या प्रत्येक बहिणीने घरी गेल्या भावाला सांगा दादा तू जगाला आनंद देणारा आनंदाचा अंदन. आयुष्यात कधीच तुला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोण फसवणुकी दिसली तरी त्याला बहिणींकर बंधन आणि हेच बहिणीसाठी भावाचं हेच खरं रक्षाबंधन आहे. आणि बहीण भावाचं प्रेम आमचे वारकरी भावाला राग आला पाठीचा दरवाजा बंद केला. बहीण पुढे आली आणि भावाला काय म्हणते मिथ्या कल्पना मागे सारा बऱ्याच ताटीचा दरवाजा उघडून बाहेर आले. हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. द्रौपदी म्हणली जोपर्यंत माझा भाऊ कोणत्या जेवायला नाही तोपर्यंत मी जेवायला सुरुवात करायची नाही. पडता जड भारी आता हे संकट चाललंय ना पांडवांना. धर्मराज म्हणजे आपल्याला जमणार नाही. धर्मराजाच्या बाजूला अर्जुन बसले होते. धर्मराजाने अर्जुनाला विचारलं भैरव तुझा दोस्ती नव्हती लाव बरं देवाला फोन. अर्जुनाने मोबाईल काढला देवाचा नंबर डायल केला आणि देवाच्या मोबाईलवर फोन लावला. देवाचा मोबाईल कव्हर क्षेत्राच्या बाहेर. अर्जुन म्हणला देव रेसबळी नाही मी देवाला आणू शकत. आणि मोबाईल पहिल्यापासूनच आहे बरं का. आता मोबाईल माणसं हँग झाली नाही तर मोबाईल पहिल्यापासूनच आहे. फक्त विनंती जरा जपून वापरा लिमिट मध्ये ठेवा जरा. बघा आम्ही तर कीर्तन सांगत असून काही काही व्हॉट्सअप खेळते. मोबाईल चालताना मोबाईल बसताना मोबाईल उठताना मोबाईल झोपताना मोबाईल उठल्या पहिला मोबाईल माहिती घेऊन झालंय माणसाचं. मोबाईल वापरू नये या मताचा मी नाही पण जरा लिमिट मध्ये ठेवा. आधी तिथं माती होत असणे प्रमाणामध्ये सर्व काय असावे. आणि लहान मुलांना सांगणे ते मोबाईल नाही हँग ही डोकी हँग होते. त्याच्यामुळे जरा लिमिट मध्ये. एक पोरग मोबाईल बघत बघत संडास बाथरूम मध्ये गेलं. संडास बाथरूम मध्ये अगदी जाताना सळ गेलं ना ते वाकडच होऊन आलं. वाकडं झाल्यामुळे ते सिरियस होता येणार.
2-3 डॉक्टर बोलले तरी सरळ होईना. तालुक्याने डॉक्टर बोलले. ते म्हणले घाबरू नका, ह्याला काहीच झालं नाही, हे बाथरूम मध्ये गेला मोबाईलच्या गडबडीत याचं पॅन्टीचं बटन शर्टच्या बटनात गुंतलंय म्हणले. अरे काय विठ्ठल. धर्मराज म्हणले आपल्याला जमणार नाही. धर्मराजाच्या बाजूला अर्जुन बसली होती. धर्मराजाने अर्जुनला विचारलं, भैरा तू दिसतो ना ती देव लाव बरं देवाला फोन. देवाला फोन लावला. देवाचा मोबाईल कवर क्षेत्राच्या बाहेर. धर्मराजाच्या अर्जुनाच्या बाजूला नकुल सहदेव बसले होते. त्यांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. ते म्हणजे तुमच्यासारख्याला देव आहे ना, आमची काय कथा. म्हणजे द्याविषयी सोडून. पण त्यांच्या बाजूला भीमदादा बसले होते. भीमदादा वजनदार होते. भीमदादा काय माझ्यासारखे नव्हते. माझं तर वजनच पडत नाही. मी जर काही नवीन गावात कीर्तनाला गेलो ना, माझं तर वजनच पडत नाही. मी असला माईकच्या दांड्यावानी ना दाढी ना बोड, नुसती अंगाची काळी. मला बघितलं निम्म गाव नाराज होते. हे काय कीर्तन करायचंय बा. मी एका गावात कीर्तनाला गेलो, तिथला चोबलाच माझ्या धावला. होईल ना बाजूला महाराज येणार आहे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. अरे काय. मी एकदा पुण्याला कीर्तनाला गेलो आणि पुण्याकडे 7 कीर्तन असतं आणि कीर्तन संपले जेवायची पंगत असते. एक काकू माझ्याकडे आलं आणि मला म्हणले महाराज आमच्या घरी जेवायला येता का. ती पुण्याची भाषा ऐकूनच पोट भरतं महाराज. मी म्हणलं चलो मग. मी त्या काकूला म्हणलं काकू 7 कीर्तन करायची जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे होती का. ते म्हणले नाही बाई तुलाच चाललेलं. मी म्हणलं मग 7 कीर्तन करणार होते मला कशाला चाललेलं. ते काकू म्हणले महाराज 7 दिवस झालं मी कीर्तनाला येते, पण तुझ्या म्हणे बारकुस बाबाचे आहे ना, तू बारीक दिसले म्हणून चाललेलं. मी त्या काकूच्या घरी गेलो. त्याने अशी भाजी बनवली आणि पुण्याच्या चपात्या म्हणजे काय आपल्या चपात्यासारख्या मोठ्या नसतात. पुण्याच्या चपात्या म्हणजे निवडावानी बारीक. आणि त्या काकूने माझ्याकडे घेऊन उंड घातला चपात्याचा. अशा फुलक्या फुलक्या चपात्या. पहिली चपाती भाजली महाराज. पहिली चपाती माझ्या ताटात टाकली. मी ताटाला पाणी फिरवलं. सगळ्या चपातीचा एकच घास केला. भाजीत बुडवला आणि तोंडात टाकला. काकूने किचन मधूनच पाहिलं. म्हणले माय गाडी बारीक पण आवडे ज्यादा म्हणल्या गाडीला. त्या काकूने दुसरी चपाती भाजून आणली. ती दुसरी चपाती सुद्धा एका घासातच मी संपली. त्या काकूने किचन मधून पाहिलं. काकू म्हणल्या दिसते लाकडावानी पण खाते माकडावानी. ते काकू घामा घुम झाल्या चपाती लाटू लाटू. काकू कधी घाम पुसायच्या का नाक पुसायच्या. पण नावेलाच होता महाराज. मला भूक लागली होती. पाहून गप्पासावं लागलं. पाहून विठवलं. भीमदादाने हत्तीच्या शेपटाला धरलं आणि हत्तीचा वर टाकला. हत्ती खाली येत. मग हत्ती जायचा कुठं. सध्या शेटाला सोडतात का उपग्रह. हत्ती तिथं जायचा एवढी ताकद होती. आणि भीमदादामध्ये एवढी ताकद का होती तर भीमदादा आईच्या हातचा एकतरी घास खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं. म्हणून वजनदार होते भीमदादा. ही आताची भीमाने घरात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का. एक जण जेवायला बसला. आई शेजारी बसली. तो आईवरच रगावला. आई इतकी पातळ भाजी आका चंद्राच्या दिसतोय. 10,000चा किराणा महिना आणतो. तुझ्या हातला चव नाही. तू स्वयंपाक करायचं नाही. फुकून भाडून भगवान म्हणेस दिवसभर रात्री जेवायला चांगलं मिळेल. या ऐंशीने बसते जेवायला. असली पातळ भाजी तू स्वयंपाक करायचं नाही. आई म्हणली वागा अरे मी नाही केली भाजी तुझी आजबाई कोणी केली. असे अन्न मस्त आहे की पातळीची पण टेस्टी छान आहे. अरे एवढं फरक. सगळं आवड झालंय कारण राजूला मिळाली मैना. मैना त्याची ध्यानातून जाईना. बरं नका ते ध्यानातून जाईना पण आई बाबाची कोणाला कोणा जाईना. म्हणून आता सध्या चालत बोलत आहे माये बाप केवळ काशी. माये बाप केवळ काशी. काशी
वाक्यात सांगतो चित्त जो नाही का त्याच्यावरून तुम्ही हिंदी मंत्र येतात तुझा अंदाज लावा. दुसऱ्याच्या गावात गेला माणसं डीलिंग करीत नाही. गोप बसतो नको रे गाव दुसऱ्याच आहे आपल्याला हाणतीन वळवळ झुपकीतीन. पण हनुमंत्र अशी होते दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी मग रावणाला जाळताना नसतं का? रावणाला सुद्धा तवाच जाळून टाकला असतो. पण हनुमंतराय म्हणले थांबा दाणी दाणी पुरली काय खाणेवाले का नाम हे आपलं गिऱ्हाईक नाही म्हणले. याला मारण्यासाठी आपल्या मालकाने अवतार घेतला याला मारून काय उपयोग? राखीव जागा आरक्षण ताकदच तेवढी होती ना. आणि हनुमंतरामध्ये एवढी ताकद का होती तर हनुमंतराय अंजनी मातेचं दूध पिलते. आता आईचं दूध नाही आता बाटली जन्मल्यापासून बाटली ते मरुस तर बाटलीच रे. फक्त टोपणात बदल होतो ते रबराचं जातं पत्र्याचं येतं मग ते ओपणाशिवाय उघडत नाही. लहान असते लहान बाटली मोठी झाली मोठी बाटली. हनुमंत अंजनी मातेचं दूध पिलते म्हणून ताकद. आणि अंजनी मातेच्या दुधात अशी ताकद का होती तर अंजनी मातेने 12 वर्ष तप केलं म्हणून अंजनीच्या तपासात भगवान शिवजी अंजनी मातेच्या पुढे पुत्र रूपाने जन्माला आले. भिल्लाबा वजनदार पूर्वीचे माणूस वजनदार होते. काय छत्रपतींचे मावळे वाघासंग कुस्ती खेळायचे ऊसाची मुळे हातरीत प्यायचे हान रस प्यायचे भीषणपणा टाळायचे आणि छत्रपती शिवरायांना जायचे. जर तानाजी बाजीप्रभू अशी ऊसाची मुळे धरली तर कर 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 ऊसाची मुळे पिळत होते. आताच्या पोराला उस्तुता नाही तरी पण होत अयो अरे काय एक पोरग असं गुडघ्यावरच मोडायला लागलं. त्याच्या गुडघ्याची वाट सरकली ते 8 मिनिटं झालं तर कळत म्हणा अरे काय ताकदीन काय तरा. भिल्लादा वजनदार होते. भिल्लादा म्हणले मी आणतो जेवायला बनून. अरे तू म्हणलं ग माझा दोस्त असून मला आला नाही तुला कसं काय देईन. भिल्लादा म्हणले आणतो म्हणतोय ना. धर्मराज म्हणले अर्जुना तू त्याच्या नादी लागू नको ती आपल्याला हानी समजू नको आपला भाऊ ती उगा ठिकाणी टुकरत आपल्या उगा शांत राह आणि ती म्हणतो ना 2 मिनिटात देवाला आणतो कशाला त्याच्या नादी लागतो. हा देवाला बोलून वेळ फक्त 2 मिनिटं. भिल्लादा बाहेर आले. 9 खड्या वंगाची गळा होती. गर 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 फिरवली सण शंकरावर होती.
अर्जुनाने खाली बघितलं आणि भगवंताचा धावा केला. भगवंता, या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागल. लोक मला म्हणते तू नुसतं त्याचा फोटो स्टेटसला ठेवतो, तू तुला राम राम घाले ना. परवा दिवशी ते तुझ्या जवळ गेला तरी जेहारे सुद्धा म्हणलं नाही आणि तुझं नुसतं स्टेटसला फोटो ठेवतीस बिया रे, फेसबुकला पोस्ट सोडतो, तुला ओळखी ना बी. भीमदादा म्हणले अशा अवस्था झाली देवा माझी, आता तू लवकर ये आणि आता गळ्या डोक्यात पडणार मी जाईल. त्याच्यामुळे देवा तू लवकर ये. जेवण करत असलं तर हात घालायला येतं आणि दूध तर घालत असलं तर काष्ट घालायला येतं. देव नेमका दूधच घालत होता, गाठली होती पण मिऱ्या घालायचं काम चालू होतं. देवाला शिवणी मिळालं. अर म्हणले एड्याने कुठाने केल्याकडे देवाने मिरा तशाच खावल्या, पण काष्ट खावायचं ना जर देव तिथे थांबत होती तर भीमदादा राहत नव्हते. पण देवाने काष्टच खावला नाही, तसंच निवडून शिवडी मारली आणि गला डोक्यात पडणार वरच्या वरची. देवाला तुझा हापूस लागली. ओ भीमार बिघाडा काय आणि डोक्यात पडे अशी तर म्हणला इतका येडा काय, आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड आमरे झाला पाहिजे. करतो काय ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आता देवाला आणले म्हणलं काय भीमदाचं थाट गडी 32-36 झाला असा फुल असतो त्या गुंड्या सुद्धा तटात. आता देवाला आणले म्हणलं तू कोणालाच मुली ना कोण आडवाले की म्हणायचं फुला देवाला आणले आणि युद्ध होऊन देवा अर्जुनाच्या शेजारी बसले. देवा फित्त बसा शिव नाही मला बोलत होता. मुद्दामुळे अर्जुनाच्या शेजारी बसलं. अर्जुन हळूच भीमदादाला म्हणलं